चला मैदान क्रमांक 2 वर काम कार्यक्रम सामना सुरू करा. मैदान क्रमांक 2 म्हणजे सेमी फायनल देखील आपल्या सोबत सुरू करता येईल. लक्षात घ्या, आतापर्यंत सेमी फायनल मध्ये लढत मारलेल्या संघामध्ये मानवादेवी रायगड तसेच भैरवनाथ यशवंत खान हे दोन संघ सेमी फायनल मध्ये त्या ठिकाणी प्रवेश पात्र झालेले आहेत. राज जंगम चढाईसाठी एक पंचचा लागतो. आता त्या ठिकाणी आपली आता मात्र पाटील तिकडे पंच सचिन आलं पण एक पंच द्या सर प्लीज. एवढ्यासाठी एक पंचला प्लीज मैदान क्रमांक 2 कडे म्हणजे सामना सुरू झाला असताना लगेच मध्ये सांगायला नसतं. रणजित कुंदोडे पाहिजे का? रणजित कुंदोडे चला मैदान क्रमांक 2 कडे. लढाईसाठी प्रतीक आपण पाहतो आणि आता मात्र एक अनुभवी खेळाडू आहे. कबड्डी स्टार निश्चितपणे खेळाडूकडे पाहिलं जातं. डबल जबाबदारी आपल्या संघाची या ठिकाणी येणारा एक पंचला आला आता मात्र दर्शन भिंगे एक अप्रतिम चढायला लाजवाब चढायला खेळाडू आहे. दर्शन भिंगे पाहायचं आहे. दर्शन भिंगेचा खेळ आणि तोंडा आणि लगेच त्या ठिकाणी दर्शन भिंगे मात्र आपल्या खेळाचं दर्शन आणि प्रदर्शन मात्र आपल्या नजरेसमोर बघत असताना आपण पाहतो. पुन्हा एकदा एक धारदार चढायांच्या माध्यमातून नेहमीच आपल्या संघाला उंच उंच शिखरावर घेऊन जाण्याचा सातत्याने प्रयत्न करणारा ऋतिक मात्र देखील या ठिकाणी एक गुण आपल्या संघासाठी मिळवतो. इकडे मात्र लढत आपल्याला खरोखर पाहण्यासारखी. हे अगोदरचा सामना देखील पाहिला, त्यानंतर हा सामना देखील आपण पाहतोय. इथे पहिल्यापासून लढत आहे. तिथे लढत आहे. वर्धे क्रांतीची स्पर्धा म्हटलं की रायगड विजयाचं संपूर्ण आता देखील योग्य लाईव्हच्या माध्यमातून अनेक पर्यंत पोहोचलेली कबड्डी स्पर्धा विद्रोह मात्रे हे या ठिकाणी ही स्पर्धा केलेली आहे. पुन्हा एक आकर्षण म्हणजे 6 नंबरची गर्दी प्रधान केलेल्या आणि जर संघ पाहिले तर एकच मॅच आहे. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू लढाईपटू आहेत आणि इथे मात्र दोन्ही संघांकडे गुणवत्तापूर्ण खेळ आपल्याला पाहायला मिळते. ही खेळामध्ये जी क्वालिटी आहे ना ती क्वालिटी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि हीच गुणवत्ता पाहण्यासाठी जमलेला मायबाप असे प्रेक्षक वर्ग आवड असली की सवड मिळते. मग इथे रात्रीचा दिवस करणारे आमचे सर्व प्रेक्षक वर्ग आहे आणि आपल्यामुळेच ही कबड्डी स्पर्धा आहे. दर्शन आणि दर्शन मात्र येणं स्वाभाविक होतं, परंतु शुभम मात्रेसारखा खेळाडू पुन्हा एकदा रोखली चढाईसाठी येतो. 5 वर्ष 1 दर्शन मात्र मैदानाच्या बाहेर. इकडे 5-1 दिवलांकडे 5 आणि रबासनगरकडे 1 गुण आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे
पुन्हा एकदा चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं. जिथे गती तिथे प्रगती आणि जिथे धार जिथे अभ्यास तिथे खऱ्या अर्थानं थंडीचे वस्त्र परिधान करून या ठिकाणी आपला खेळ पाहण्यासाठी आलेले आहे. पुन्हा एकदा दर्शन आणि दर्शन बोनसून आपल्या सांगण्यासाठी येतोय. ऋत्विक सभेसाठी येतोय. प्रतीक बावंड यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं टॅकल केले आणि लगेचच मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण धोनी किंवा या ठिकाणी अर्थात त्यांच्या या टीमच्या माध्यमातून आणि सांघिक शक्तीच्या माध्यमातून खेळाडूला अडवलं गेलं. पुन्हा एकदा राज संघात ज्याच्या सभेमध्ये धार असा हा राज जंगम युवा कबड्डी असेल, रायगड कबड्डी असेल, अनेक स्पर्धांचा अनुभव आहे, अनेक लीग स्पर्धांचा अनुभव आहे. असं हा राज त्याच्या माझ्यापुढे चपळाही पाहायला मिळते, गती पाहायला मिळते. आता मात्र सुयोग गायकर चढणीसाठी येतोय. सुंदर अशी आपण कबड्डी योग्य अशी शर्यती आहे. असा हा सुयोग गायकर आहे. परंतु सुयोग गायकर काही थांबलेला ऐकता ऐकेना जे ठरवलंय ते केलंय. आधी किती 1 2 3 4 5 आधी केले मग सांगितले. हे वाक्य निश्चितपणे आपल्या खेळासाठी लागू पडतं की कुठेही खेळाचा गौरव नाही, कुठेही खेळाचा मोठेपणा नाही, कुठेही खेळाचा वेगळेपण नाही. इथे मात्र प्रत्यक्ष गावावर झुंजायचं, लढायचं आणि मग त्याच्यातून काहीतरी लढवायचं ते सुद्धा यशस्वीपणे हे मात्र सुयोग गायकर आपण स्वतः करून दाखवलं. अर्थात प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी ॲडव्होकेट कुंदन अर्थात मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि अशा पद्धतीनं इथे धीर आणि संघ मात्र त्यांच्या पुढे जाताना आपण त्यांच्या गुणांनी पुढे असताना आपण पाहतो. आता मात्र सॉरी पहायसाठी या ठिकाणी शिवाजी बांधव संघाचा खेळाडू तो सुद्धा त्या ठिकाणी थांबलाय. अर्थात इकडे बोनस आणि तिकडे 3 गुण अशी गुणांची मात्र 14 गुणांची तब्बल आघाडी या ठिकाणी आतापर्यंत आपण धैर्य संघाकडे पाहतोय. मात्र या आघाडीला सामना करायचा आहे तोकडे शिवाई बांधण आपला देखील आपला देखील चतुरस्र खेळ, आपला देखील अष्टपैलू खेळ हा रसिक मनासमोर आणायचा आहे. आणि मध्यंतरपर्यंत 14 गुणांची आघाडी आहे. मोडून काढायची आहे, फेडायची आहे, पण ती फेडली जाणार का तिचं चित्र मात्र या ठिकाणी वेगळं दिसणार का. आणि एक गोष्ट मात्र मिळवते पुन्हा एकदा सुयोग गायकर पुन्हा एकदा चढाईसाठी ज्या खेळाडूंना खऱ्या आणि आपण मात्र इथे सुयोग शाहीमध्ये थी तिकडे सुद्धा अनिल पाटील सर्व खेळाडू त्या ठिकाणी खेळतोय. पुन्हा एकदा दर्शन अनेक ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा
मान सन्मान किताब मिळवताना दर्शन आहे. पायातील चलाची पायामधील ताकद आणि प्रचंड आत्मविश्वास हा मित्रांनो खूप गरजेचं असतं. विविध ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी आपली सगळी मंडळी मात्र कबड्डी म्हटलं की मग एकत्रितपणे येऊन या ठिकाणी कबड्डीचा मात्र आपण देत असतो. सगळं काम सगळं भान विकून आपण हे कबड्डीकडे होत असतो. असाच कबड्डी खेळ आहे. रसिक मनाला वेळ लावणार आहे. ओके 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 लाईन हा त्याला लाईन सगळे लक्षात घ्या. तिकडे मात्र सामना मध्यंतरामध्ये थांबलेला आहे. 9-7 जिंकला 9 आणि रोहा 7. चित्र बदलणार का? ह्याचा बदल होणार का? आणि आपल्या विश्वासानं रसिक मनाची या ठिकाणी रसिकांची मला जिंकायची मिळालेल्या संधीचं सोनं करायचं. आता मात्र कमीमध्ये अधिक वेग या ठिकाणी घ्यावा लागणार आहे आणि रस्ता मात्र आता या ठिकाणी निश्चितपणे सुकर आहे का? कारण होते 2 खेळाडू आहेत त्यामध्ये आता पहिला या ठिकाणी लढाईसाठी येतो आणि इथे मात्र आता लागले खेळाडू सुद्धा बालेमध्ये घेतले. अशा मैदानावर ही स्पर्धा मात्र संपन्न होते. इथे लागत असते तर हे प्रेम असतं आणि प्रेमापोटी या ठिकाणी प्रत्येकालाच वाटत असतं माझा संघ जिंकावा, माझ्या संघाने या स्पर्धेमध्ये यश संपादन करावं. आता मात्र 15 संघ पुन्हा एकदा उन्हाळा आणि पुन्हा एकदा दर्शन भिंगे तिकडे 7-11 एक खरोखर महत्वपूर्ण लढत आहे. म्हणजे जसं की अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे. अंतिम सामन्याचं चित्र या ठिकाणी जसं की आमच्या रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतं इतकं सुंदर. त्यातून असं डेअरिंग करतो. कबड्डी हा डेअरिंगचा खेळ. मग जरी प्रशिक्षकाने सांगितलं नको तरी सुद्धा मग आत्मविश्वास काय म्हणतो हे देखील तितकंच महत्वाचं. सामना संपवायला शेवटची 5 मिनिटे. 16-21 5 गुणांची आघाडी आतापर्यंत बळीवेगी धैर्य या संघाकडे आहे. आता मात्र या लढतीमध्ये उत्तम काहीतरी आहे, काहीतरी घडलंय आणि आता पुन्हा एक गोल नक्की सुयोगच्या माध्यमातून माध्यमातून
हातामध्ये रचना अजीब रचना शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र सूर गवसतोय का रसिकांची म्हणत सुद्धा आणि शिका परंतु सुटू नका. ह्या गोष्टी काही महत्वाच्या आपल्या संघासाठी असतात ज्या निश्चितपणे या ठिकाणी आपण हेरड असेल किंवा शिवाई महाराज असेल ह्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा दर्शन एक वेगळं कॉन्फिडन्स स्वतःचा घेऊन एखाद्याची भेटत असते. खेळाडूची हिंमत असते. अरे हिंमत असेल तर ती पण म्हणते आता मात्र काहीचा फक्त निर्माण करणारा खेळ उड्या टाकणारा हा खेळ उत्कंठा वाढवणारा खेळ दोन्ही संघांचे त्या ठिकाणी हितचिंतकांवर एवढं प्रेशर आहे की विचार नका एवढं प्रेशर आहे. खूप प्रेशर मध्ये खेळाडूंपेक्षा हितचिंतकांना खूप प्रेशर असते. काय घडणार ही सुंदर पद्धतीने आपण आपली अतिशय सुंदर भाग्यवतीला इससे हमारा राज समाज है. बघा ना मात्र प्रामाणिकपणे शांतपूर्ण गेम हो हो क्या बात आहे. आणि ही खेळाडू बद्दल विशेष महत्वाचे आहे. प्रत्येक खेळाडू होती खूप महत्वाची ती मागलाय आणि मागलाय खूप सुंदर. जर ही गावा तरी दर्शक खेळाडू दर्शन आहे. पाहायचं आहे पुन्हा एकदा रसिक आहे लढाईसाठी रसिक गेला. संघ कुठून तिकडे